तर लाडक्या बहिणींच्या 18व्या आणि 19व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात वेगवेगळी माहिती समोर येत आहे। काल दिवसभर प्रसार माध्यमांवर, दैनिक वर्तमानपत्रात आणि पोस्टरद्वारे आमदार असतील, मंत्री असतील यांनी आपापल्याकडून वेगवेगळी माहिती दिलेली आहे। डिसेंबरचा आणि जानेवारीचा जो हप्ता आहे तो मकर संक्रांतीच्या अगोदर लाडक्या बहिणींच्या खात्यावर म्हणजे 14 तारखेच्या अगोदर लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार असल्याची त्यांनी माहिती दिलेली आहे। वेगवेगळे बॅनर्स लावलेले आहे। राज्याचे मंत्री छगन भुजबळ साहेबांचा सुद्धा एक बॅनर आहे। त्यानंतर राज्याचे विधान परिषद सभापती राम शिंदे साहेब यांचं सुद्धा बॅनर समोर आलेला आहे। त्यानंतर वर्तमानपत्रात सुद्धा अशी माहिती समोर आलेली आहे की लाडक्या बहिणींना लवकरच खुशखबर मिळणार, त्यांची मकर संक्रांत ही गोड होणार आणि त्यांच्या खात्यावर 3000 रुपये एकत्रितपणे जमा होणार। पण लाडक्या बहिणींनो, अजूनपर्यंत राज्याच्या ज्या काही महिला बालविकास मंत्री असतील आदित्य तटकरे त्यांनी वितरणासंबंधित कसलीही पोस्ट केलेली नाही। त्यामुळे डिसेंबरचा हप्ता हा कधी मिळणार आणि डिसेंबरच्या हप्त्यासोबतच जानेवारीचा हप्ता सुद्धा एकत्रितपणे मिळणार काय? लाडक्या काल आणि आज दिवसभर काय महत्वपूर्ण बातम्या आलेल्या आहे आणि या बातम्यात कितपत सत्यता आहे हे सुद्धा आपण आज पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। अशीच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोडक्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात। नमस्कार, मी भाऊसाहेब कोडे स्वागत करतो तुमच्या लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर पाहून घ्या लाडक्या बहिणींनो, काल प्रसार माध्यमांवर, दैनिक वर्तमानपत्र आणि आमदार मंत्री असतील यांनी सुद्धा आपल्याकडून बॅनर छापलेले आहेत आणि लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचे 2 हप्ते एकत्रितपणे 14 तारखेच्या अगोदर त्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती दिलेली आहे। पण राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी अजूनपर्यंत आपल्या ट्विटर अकाउंटवरून वितरणासंदर्भात कसलीही माहिती दिलेली नाही। तर पाहून घ्या लाडक्या बहिणींनो, जर 14 तारखेच्या अगोदर वितरण जर होत असेल तर त्याचा जो जीआर आहे तो आज यायला पाहिजे होता। तसं पाहतो म्हटलं तर कालच त्याचा जीआर यायला पाहिजे होता, म्हणजे 2-3 दिवस ते प्रोसेस असते आणि त्यानंतर लाडक्या बहिणींनो 3 ते 4 दिवसाने वितरण सुरू होते आणि 4 दिवसात त्याचं वितरण हे संपत असते। आज 9 तारीख आहे। आज जर एका महिन्याचा जीआर आला, उद्या पुन्हा दुसऱ्या महिन्याचा जीआर यावा लागणार आहे। 2 महिन्याचा जीआर हा एकदाच येणार नाही, 2 जीआर येणार आहे आणि याचं वितरण सुद्धा 1500 रुपये असं वेगळं होणार। तर आता कसं काय शक्य आहे की 14 तारखेपर्यंत वितरण होईल, कारण अजूनपर्यंत जीआरच नाही आणि त्या संदर्भात कसलीही अपडेट सुद्धा दिलेली नाही। लाडक्या बहिणींनो, माझ्या मते तरी आता या लोकांनी एवढ्या मोठ्या बातम्या दिल्या म्हटल्यावर, मंत्री आहेत, आमदार आहेत आणि प्रसार माध्यमांवर सुद्धा हीच बातमी सध्या ट्रेंड करत आहे, तर त्यांच्या हाती काही पुरावा लागल्याशिवाय त्या बातम्या देणार नाही, आपले बॅनर छापणार नाही। लाडक्या बहिणींनो, त्यांच्या बातमीत सुद्धा काही सत्यता असू शकते, पण आपण जर अंदाज लावतो म्हटलं तर आजची 9 तारीख आहे। आज जरी जीआर आला तर 2-3 दिवस त्यांची प्रोसेस असते। सोमवारपासून जर त्याचं वितरण सुरू झालं तर 14 तारखेच्या अगोदर तुमच्या खात्यावर एका हप्त्याचं वितरण म्हणजेच फक्त डिसेंबरच्या हप्त्याचं वितरण होण्याची शक्यता आहे। मकर संक्रांतीची भेट म्हणून किंवा तुमची मकर संक्रांत गोड करण्यासाठी डिसेंबर सोबतच जानेवारीचा हप्ता येईल हे सध्या तरी सांगू शकत नाही। असं होऊ शकते की समोर निवडणुका आहेत आणि त्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी 2 हप्ते एकत्रितपणे दिले जाऊ शकतात, पण माझ्या मते तरी आता ते शक्य नाही, कारण आजची 9 तारीख आहे। अजूनपर्यंत एकाही महिन्याचा जीआर आलेला नाही। खरं पाहतो म्हटलं तर आज हे वितरण सुरू व्हायला पाहिजे होतं, त्यानंतरच 2 हप्त्याचं वितरण हे 14 तारखेपर्यंत होऊ शकलं असतं। लाडक्या बहिणींनो, अशी शक्यता वर्तवल्या जात आहे की 2 हप्ते एकत्रित येईल, पण अजूनपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे तरी फक्त एकच हप्ता तुमच्या खात्यावर जमा होईल, ते पण 16 तारखेच्या समोर, कारण 16 तारखेपर्यंत आचारसंहिता असणार आहे। 15 तारखेला महापालिकेची मतमोजणी असणार आहे आणि 16 तारखेला आचारसंहिता संपणार आहे। त्यानंतरच तुमच्या खात्यावर डिसेंबरच्या हप्त्याचं वितरण होणार आहे लाडक्या बहिणींनो। आणि आम्ही आमच्या परीने, आमच्या लेवलवर या संदर्भातली माहिती काढण्याचा नेहमीच प्रयत्न करत आहोत आणि या समोरही तुम्हाला खरी माहिती 100% फक्त 4 ते 5 मिनिटात देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अपडेट राहा। जय महाराष्ट्र।